आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या प्रेक्षकांना एक संदेश देऊ इच्छितो की सध्या सुरू असलेलं अशोक खरात प्रकरण हे एक हिमनगाचं टोक आहे. केवळ या प्रकरणावर आपण जर फोकस करत राहिलो तर जी मूळ समस्या आहे, रूट कॉज आहे, ते बाजूला राहून जाईल आणि केवळ आपण वरवरचे उपचार ज्याला म्हणतो, सिम्प्टमॅटिक रिलीफ ज्याला म्हणतो, तो करत राहू. या समाजामध्ये या प्रथा का होत आहेत? अनादी अनंत कालापासून समस्या होत्या, दुःख होती आणि ती तशीच्या तशी सुरू राहणार आहेत. याचं कारण आपल्याला सुख आणि दुःख याच्यामधला नीटचा फरक अजून समजलेला नाही असं मला वाटतं. आपल्याला असलेल्या अपक्षांचं ओझं, मनातील भीती, चिंता आणि त्याचबरोबर दुर्दम्य इच्छा, म्हणजे काही जणांना फक्त आपला सर्व्हायव्हल कसं व्हावं, आपण जिवंत कसं राहावं याच्यासाठीची धडपड सुरू आहे. आणि काही जणांना मला अजून सत्ता, संपत्ती, पद किंवा या गोष्टी कशा मिळाव्या याच्या अपेक्षा आहेत. आणि याच्यामुळंच अशा बुवा बाबांचं फावतं. बिहेवियर इज नीड बेस्ड. वर्तणूक ही गरजेनुसार होत असते आणि एखाद्याची गरज हा दुसऱ्याचा फायदा असतो, हा एक साधा नियम आहे. पण ज्यावेळी ही गरज आपल्याला नको तेवढी पुढे घेऊन जाते, त्यावेळेला त्याचा गैरफायदा घेतला जातो, हे सुद्धा सत्य हे आपण समजून घ्यायला पाहिजे. योनिमार्गाची तपासणी करताना सुद्धा डॉक्टरना कन्सेंट घ्यावी लागते, हे सत्य आपल्याला माहिती असताना ज्या वेळेला योनी शुद्धतेच्या नावाखाली हे असे अनाचार आणि या इतक्या वाईट गोष्टी या समाजामध्ये घडतात, हे दुर्दैव आहे. आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ज्याला आपण एक विज्ञानवाद म्हणतो, बुद्धिप्रामाण्यवाद म्हणतो, विवेकवाद म्हणतो, त्यानुसार आज शास्त्र एवढं पुढं गेलेलं आहे. हे खरंच असं होतं का? कोणीतरी एक व्यक्ती आपल्याला सुख मिळवून देऊ शकतो किंवा आपली दुःख दूर करू शकतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. यासाठी आपल्याला नेमकं काय हवं आहे, आपल्या सुखदुःखाच्या कल्पना काय आहे आणि नेमका आनंद कशामध्ये आहे हे समजून घेऊन जर आपण स्वतःच्या वर्तणुकीमध्ये तसा बदल केला तर ही अशी बुवाबाजी फोफावणार नाही. अन्यथा आपल्या समाजाला सततपणे अशा विकृतींना सामोरं जावं लागेल. तेव्हा आजपासून पहिल्यांदा आपण असं काही करतोय का? अगदी आपण मंदिरात जायला हरकत नाही, पण त्या मंदिरात जाऊन आपल्याला ध्यान करता येतं का? शांतपणे बसता येतं का? हे आपल्याला पाहायला पाहिजे. मला असं वाटतं की केवळ मग रांगेत उभे राहून किंवा केवळ काही कर्मकांड करून हा समाज यातून बाहेर येणार नाही आणि ही जाणीव आपण ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि एवढंच मी इथं सांगू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.